श्लोक 35. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. अर्थ: निद्रा, भय, विषाद, शोक, मद यांना न सोडणारी दुर्मेधा ही तामसी धृती आहे, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: तामसी मनात काही गोष्टी घर करूनच बसलेल्या असतात. त्यांची दुर्मेधा म्हणजे अविवेक बुद्धी निद्रेत रमते. काही लोक झोपेत व जागेपणी सुद्धा फक्त स्वप्न पाहतात. त्यातच त्यांना फार गोडी वाटते. ते स्वतः काहीच करत नाहीत, पण स्वतःबद्दल खोट्या कल्पना मात्र ते सतत करत राहतात आणि स्वप्नरंजनात रमून जातात. स्वतःच्या मोठेपणाबद्दल त्यांच्या अवास्तव कल्पना असतात. त्यामुळे ते स्वतः पुढे इतरांना अगदी तुच्छच समजतात. यांचे जवळ धैर्य तर नसतेच. ते सतत कोणत्या ना कोणत्या तरी भीतीने ग्रस्त असतात. ते न्यूनगंडाने पछाडलेले असतात. त्यांना एखादे काम करायला जमत नाही, कारण कामाला सुरुवात करण्यापूर्वीच ते अडचणींचा खूप मोठा पाढा वाचतात. कारण ते निराशावादी असतात. खिन्नता म्हणजेच विषाद तो त्यांना कधी सोडत नाही. साऱ्या वाईट गोष्टी, अपयश, दुःख फक्त आपल्यालाच आणि आपल्याच वाट्याला आले आहे असे त्यांना नित्य वाटत असते. ते प्रत्येक बाबतीत शोक करतात, कारण त्यांना वाटत राहते की आपल्या आयुष्यात कधीच कोणतेच सुख आपल्या वाट्याला आलेले नाही आणि त्यामुळेच शोक करणे, मनस्ताप करून घेणे, निरुत्साही जीवन जगणे हेच त्यांचे आयुष्य होऊन जाते. अगदी क्वचित प्रसंगी एखादी गोष्ट त्यांना मिळाली तर ते त्याची घमेंडसुद्धा करतात. थोडक्यात निद्रा, भय, शोक, विषाद, प्रमाद, अभिमान, दंभ, द्वेष, ईर्ष्या इत्यादी दुर्गुण व वेळप्रसंगी हिंसा करणे, दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणे, इतरांना दुःख देणे असा दुराचारही त्यांचे हातून घडू शकतो. या व अशा दुर्गुणांना आणि दुराचारांना घट्ट पकडून ठेवणारी धृती ती तामसी असते, असे भगवंत सांगत आहेत. श्लोक 33 व 34 मध्ये भगवंतांनी धारयते पदाने सात्विकी व राजसी धृती धारण केली जाते असे म्हटले आहे. मात्र या श्लोकात मनुष्यद्वारा तामसी धृती धारण केली जाते असे त्यांनी म्हटलेले नाही. कारण जो तामस म्हणजे मूढ व अज्ञानी आहे, अशा माणसाचे अंतःकरणात निद्रा, भय, शोक इत्यादी भावना भरून राहिलेल्या असतात आणि त्या व्यतिरिक्त ते काही जाणत नाहीत. तसेच राजसी व तामसी धृतीत क्रमाने फलाकांक्षी व दुर्मेधा असे कर्त्याचे उल्लेख केलेले आहेत. पण सात्विक धृतीमध्ये कर्त्याचा उल्लेख केला नाहीये. कारण ही धृती धारण करणारा सात्विक कर्ता मनाने निर्लिप्त असतो. त्याला कर्तृत्वाचा लेप नाही, अभिमानही नाही. मात्र राजसी व तामसी धृतीत कर्ता हा लिप्त असतो. थोडक्यात निद्रा, भय, चिंता, दुःख व घमेंड इत्यादी दोष आहेत असे त्यांना वाटतच नाही आणि हीच ती खरी दुर्मेधा आहे आणि त्यामुळेच त्यांचे या दोष त्यागाकडे लक्ष नसते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.